नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजनाच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट असणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून जो 6,000 रुपयाचा निर्णय आहे दिव्यांगांसाठी आणि विधवा महिलांसाठी जो काही निर्णय आहे, आता त्याच्यासाठी फक्त 5 दिवस बाकी आहे। म्हणजे 18 जुलैपर्यंत कधीही हा निर्णय होऊ शकतो। या संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पावसाळी अधिवेशन सुरू आहे व पावसाळी अधिवेशनमध्ये या संदर्भात चर्चा सुद्धा झाली होती। राज्य सरकारने सभेच्या निर्णयानुसार अधिवेशनाच्या 18 तारखेच्या अगोदर म्हणजेच आजपासून दिव्यांग बांधवाच्या जो काही वाढी संदर्भात म्हणजे 6,000 रुपये पेन्शन वाढ संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट सुद्धा आहे। या संदर्भात चर्चा सुद्धा झाली आहे। अधिवेशनामध्ये मुद्दे सुद्धा मांडण्यात आले आहे व ती जी फाईल आहे ती मुख्यमंत्र्यांपर्यंत आता म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे व सरकार इथे याबद्दल नक्कीच इथे चांगला जो निर्णय आहे घेतील। कारण बच्चू कडूंनी आपल्यासाठी आंदोलन केले होते व त्याबद्दल बच्चू कडूंसोबत इथे चर्चा सुद्धा झाली होती। बावनकुळे साहेबांसोबत चर्चा झाली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांसाहेबांसोबत जी काही चर्चा झाली होती, बच्चूभाऊ कडूंना इथे शब्द दिले गेले होते की जे पैसे आहे ते वाढ होणार आहे, तर नक्कीच इथे 6,000 रुपये वाढ व्हायला पाहिजे आहे। परंतु आता त्या वाढीबाबत सुद्धा टक्केवारीनुसार पैसे वाढ होतील का किंवा जे काही 5 दिवसांमध्ये 18 जुलैपर्यंत निर्णय काय होईल हे सुद्धा आता आपल्याला वाट पाहायची आहे। या संदर्भात एक महत्त्वपूर्ण क्लिप आहे ते आपण बघून घेऊया। त्याच्यानंतर इथे हे सुद्धा सांगण्यात आले आहे की ज्यांचे दिव्यांग आहे टक्केवारीनुसार इथे पैसे वाढ होणार आहे। म्हणजे 6,000 रुपये पेन्शन वाढ तर होईलच, परंतु 20% अपंगत्व असेल, 40% अपंगत्व असेल, असं या टक्केवारीनुसार इथे पैसे वाढ होणार आहे। परंतु जे काही निर्णय आहे ते सरसकट व्हावे असं सर्वांना वाटत आहे। कारण दिव्यांग कितीही टक्के असलं तरी तो दिव्यांग किंवा अपंगच असणार आहेत व त्यांना नक्कीच इथे पेन्शन वाढीची गरज असणार आहे। निराधार योजनेअंतर्गत विधवा महिलांना सुद्धा पैशामध्ये वाढ व्हायला पाहिजे आहे, कारण त्यांना कोणाचाही आधार नाही। तुम्ही नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं आहे की पैसे वाढ सरसकट व्हायला पाहिजे आहे का टक्केवारीनुसार इथे पैसे वाढ व्हायला पाहिजे आहे। पण इथे नक्कीच सरकार पॉझिटिव्ह आहे, कारण याबद्दल चर्चा होत आहेत व इथे जे 20 मागण्या आहेत त्या 20 मागण्या नक्कीच पूर्ण करण्याचा सरकार आता प्रयत्न करणार आहे। यानंतर इथे इलेक्शन सुद्धा आहे, त्यामुळे नक्कीच याचा परिणाम सुद्धा होणार आहे। त्यामुळे सरकारला नक्कीच पॉझिटिव्ह निर्णय घ्यावाच लागणार आहे व निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना सरसकट 6,000 रुपये वाढ व्हावी यासाठी प्रवीण दरेकर साहेब यांनी सुद्धा अधिवेशनामध्ये नवीन मुद्दे मांडले होते। त्या मुद्द्यांबद्दल सुद्धा आता चर्चा होत आहे व इथे प्रमुख भूमिका नक्कीच इथे घेतली जाणार आहे। तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जे मुद्दे मांडले होते त्याबद्दल आपण इथे पूर्ण सविस्तर माहिती पाहूया। आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सांगितलेलं आहे आणि त्या विभागाचा हा विषय आणि जो सुद्धा मानधनाचा विषय जो केला आहे तो ऑलरेडी फायनान्स आणि मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला। आता तिकडून त्याच्यात काही सूचना अशा झाल्या आहेत की बाई ज्यांचं दिव्यांग पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजमध्ये करावा अशा काही सूचना आलेल्या आहेत। त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष आणि जर अधिकारी कोणी करत नसेल तर नक्कीच त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। प्रशासनातले अधिकारी जर चालढकल करणार असतील ना, तुम्ही वेग उत्तर नका मंत्री महोदय देऊ। सरकार जरी आपलं असले तुमची काळजी घेतो आपण, सरकारचे घेतोय, मंत्री निर्णय घेतात, मुख्यमंत्री घेतात आणि जर त्या ठिकाणी ते सचिव जे बैठकीला उपस्थित असतील ते कॅज्युअल घेत असतील तर तुम्ही कारवाई केली पाहिजे। चर्चा करून नक्कीच करेल। परिणय फुके मी देणार आहे, सर्वांना देणार आहे। अहो त्यांनी हात ताबडतोब वर केला होता। मी आता इथे बसून पण लागतोय हो, पण मी पण लिहून घेतलेत नावक्रमाने देणार आहे, पण बोलू द्या ना। असं काय मागील अनेक वर्षापासून दिव्यांग बंधूंचं जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना 1,500 रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून। पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं 5%, 10%, 20% नंतर त्यांना 1,500 रुपये महिना दिला जातो 40%चा, तसं प्रत्येक याच्यात जर एक वर्गवारी आपण करणार काय, कारण जे 6,000 रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच 80% पेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 6,000 रुपये निश्चितच दिली पाहिजे। 20%च्या वर जे दिव्यांग आहे त्यांना 1,500 रुपये, 40%च्या वर आहे त्यांना 3,000 रुपये, 60%च्या वर आहे त्यांना 4,500 रुपये आणि 80%च्या वर आहे त्यांना 6,000 रुपये हे आपण मानधन देणार काय, कारण या संदर्भात त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे। आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र आकृतीबंध असावा असे अपेक्षित असून सुद्धा
अद्यापही आकृतीबंध तयार करण्यात आलेलं नाही. याचे काय कारण आहे? शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात थोडक्यात द्या. प्रश्न विचारत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आश्वासक प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झालेत त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय? आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी युथ फॉर जॉब संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. या कराराची तत्काळ अंमलबजावणी आपण करणार काय? हे पहा, एक मिनिट. आपण सगळे अनुभवी सदस्य असलो ना तरी जणू काही स्वतःची लक्षवेधी या थाटामध्ये 4-4, 5-5 मिनिटं प्रश्न विचारता ते बरोबर नाही आहे. अहो पण तुमची लक्षवेधी जरी असली ना तरी आता एकदा विचारून झालंय, त्यांनी उत्तर देऊन झाले, त्याच्या पुढचं तुम्ही विचारलं पाहिजे. दुसरं असं की तसं आपल्या नियमानुसार गेलो तर 3च लोकांना बोलायची परवानगी आहे, तरी 7-7, 8-8 लोक हात वर करतात, तुमचा तो अधिकार आहे. पण त्याच्यानंतर 3 किंवा 4 लोकांना मी बोलायला देणार एकूण मिळून, हे लक्षात घ्या. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पुढचंही कामकाज आहे. ठीक आहे, बोला. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य प्रेम फुके यांनी विचारल्याप्रमाणे आज मला सांगायला येतं की आमच्याकडे जवळजवळ 56 पदं सगळ्यांचं आज मंजूर आहेत आणि त्यापैकी आम्ही 33 पदं भरलेली आहेत आणि आउटसोर्सिंगमध्ये पण आम्हाला 11 पदं मंजूर केली होती. त्याच्यातली 7 पदं म्हणजे ओव्हरऑल 40 पदं आम्ही त्यामध्ये ऑलरेडी नियुक्त्या केलेल्या आहेत.